Hello students, welcome to Mathematics Part 2 Standard 10. Today we are going to solve examples from practice set 1.3. Practice set 1.3 Example 1. In figure, angle ABC is equal to 75 degree. Angle EDC is equal to 75 degree. State which two triangles are similar. By which test? कोणत्या टेस्टने दोन ट्रायंगल ह्याच्यातले सिमिलर होतील. अँड ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दीज टू ट्रायंगल्स बाय प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. हा महत्त्वाचा भाग आहे 1-to-1 करस्पॉन्डन्स. पण आता ट्रायंगल ABC आणि EDC हे दोन ट्रायंगल घेतले. त्याच्यामध्ये B आणि D 75-75 म्हणजे हे दोन अँगल्स कसे होतील? कॉन्ग्रुएंट होतील. आणि अजून एक अँगल आहे जो असा आहे अँगल C. अँगल C is common in triangle ABC and ABC आणि EDC ह्या दोन्हीमध्ये हा अँगल C कसा आहे? कॉमन आहे. मग A टेस्टने हे काय होतील? दोन ट्रायंगल सिमिलर होतील. तर बघू आपण सोल्युशन इन ट्रायंगल ABC अँड EDC. इथं मी लिहिताना 1-to-1 करस्पॉन्डन्स प्रमाणेच लिहिलं म्हणजे चुकण्याची शक्यता कमी होते. ठीक आहे. तुम्ही इथं DEC असंही लिहू शकता. Angle ABC congruent angle EDC given each 75 degree. Angle C congruent angle C common angle. 1-to-1 correspondence ABC ला ABC C दोन्हीकडे कॉमन आहे. B ला D आहे म्हणल्यानंतर A ला काय असणार आहे? E. मग 1-to-1 करस्पॉन्डन्स काय येणार आहे? EDC. Therefore triangle ABC similar triangle EDC by which test? A. Two angles are congruent in these two triangles. Therefore triangle ABC and triangle EDC are similar by A8 test of similarity. Second example, are the triangles in figure similar? If yes, by which test? इथं triangle PQR, triangle LMN. इथं जर आपण लेंथ बघितले PQ, LM, QR, MN आणि PR आणि LN असा जर सिक्वेन्स घेतला तर आपल्याला काय येतील? रेशो इक्वल येतील असं आपल्याला लक्षात येत आहे. 6 आणि 3, 8, 4, 10, 5 बरोबर आहे. मग त्या सिक्वेन्सने आपण काय करूया? रेशो काढूया. सोल्युशन PQ upon LM is equal to 6/3 is equal to 2/1. 3 1 जा 3 2 जा. QR upon MN is equal to 8/4 4 1 जा 4 2 जा is equal to 2/1. PR upon LN is equal to 10/5 is equal to 5 1 जा 5 2 जा 2/1. इथे रेशो कसे आले? इक्वल आले. Therefore PQ upon LM is equal to QR upon MN is equal to PR upon LN. मग करस्पॉन्डन्स कसा आहे? PQR ला LMN 1-to-1 करस्पॉन्डन्स लिहूया. PQR ला LMN. Therefore triangle PQR similar triangle LMN by SSS test of similarity.
आता जर मी असं म्हटलं की पी क्यू आरला पी क्यू आर हा असंच ठेवला मी आणि करस्पॉन्डन्स मी काय केलं एम एन एल तर पी क्यू अपॉन एम एन येणार बरोबर आहे ना. पी क्यू ला काय येणार आहे एम एन मग काय येईल 6/4 हा रेशो. इथं काय येईल 2 3 जा 2 2 जा हा एक रेशो येईल पी क्यू अपॉन एम एनचा. दुसरा रेशो काय येईल क्यू आर आणि एन एल म्हणजे 8/5. दुसरा रेशो काय येईल 8/5 आणि तिसरा रेशो काय येणार आहे पी आर आणि एम एल म्हणजेच काय 10/3. मग इथे इक्वल आलेत का हे इक्वल आहेत का 3/2 is not equal to 8/5 is not equal to 10/3. म्हणजे इथं हा करस्पॉन्डन्स हा खूप महत्त्वाचा असतो. करस्पॉन्डन्स 1 to 1 चेंज केला तर हेच ट्रायंगल सिमिलर होणार नाहीत. कोणत्या तरी एकाच 1 to 1 करस्पॉन्डन्सला काय होतील सिमिलर होतील. ह्या भागावरून आता तुम्हाला हे लक्षात आलंय का. हा भाग हा तुमच्या माहितीसाठीचा आहे बरोबर. हे फक्त म्हणून तुम्हाला लक्षात येण्यासाठी हा आपण इथं सोडवलेला आहे. ठीक आहे. हे एक्झाम्पल वहीत सोडून घ्यायचंय. कोणता भाग फक्त सोल्युशनचा भाग हा नाही हा सोडवायचा नाही. ठीक आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल इन फिगर 2 poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. If the length of shadow of smaller pole due to sunlight is 6 meter, then how long will be the shadow of bigger pole? ह्या बिगर पोलचा शॅडो किती असेल ते आपल्याला काढायचं ॲट द सेम टाइम. टायमिंग काय एकाच वेळेला. द शॅडोज आर इन प्रपोर्शन ॲट द सेम टाइम. एकाच वेळेचे शॅडो काय असतात प्रपोर्शनमध्ये असतात. हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्यावरून आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. सोल्युशन इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ए बी सी. पी क्यू आर आणि ए बी सी मध्ये हा हे काय आहेत परपेंडिक्युलर आहेत. आपल्याला गिवन आहे ईच 90 डिग्री. अँगल पी आर क्यू कॉन्ग्रुएंट अँगल ए सी बी region each 90 degree. Then next this angle P and this angle A. These two angles are cast the shadow at the same time. Therefore these two angles are congruent. Angle P and angle A. We write down using 3 vertices. Angle QPR congruent angle BAC. Reason because the shadows are cast at the same time. Therefore, two angles are congruent. Therefore, triangles are similar by which test? AA test of similarity. 1 to 1 correspondence. PQR ABC. Now write down the triangle. Triangle PQR similar triangle ABC.
Reason A, test of similarity. When two triangles are similar, then their sides are in proportion. Therefore, PQ upon AB is equal to QR upon BC is equal to PR upon AC. Reason, corresponding sides of similar triangle. CSST. आता आपण ही तिन्ही लिहिलेत, पण आपल्याला कोणते दोन रेशो हवे आहेत, इथं जे काही व्हॅल्यूज दिलेले आहेत त्यानुसार आपण ठरवू शकतो. मग QR अपॉन BC इज इक्वल टू PR अपॉन AC हे दोनच रेशो आपल्याला लागणार आहेत. आपण ते दोन रेशो लिहून घेऊया. Therefore, QR upon BC is equal to PR upon AC. Now substitute the values. 6 upon X is equal to 4 upon 8. तुम्ही इथंही काय करू शकता, सिम्प्लिफाय करून कॅल्क्युलेशन करू शकता किंवा डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करू शकता. 6 into 8, therefore 6 into 8 is equal to X into 4. Therefore 6 into 8, 6 8 the 48 upon this 4 we bring on left hand side. Here multiplication, so here division is equal to X. Therefore 4 1 the 4, 4 2 the 8, that is 12 is equal to X. Therefore the length of shadow of the pole is 12 meter. हे पण एक्झाम्पल वहीमध्ये सोडवायचं आहे. फोर्थ एक्झाम्पल, इन ट्रायंगल ABC, AP perpendicular to BC, BQ perpendicular to AC, B dash P dash C, A dash Q dash C. Prove that triangle CPA similar triangle CQB. If AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is equal to 12, then find AC. Solution. आपल्याला हे प्रूव्ह करायचे आहेत, बरोबर आहे. इन ट्रायंगल CPA and ट्रायंगल CQB. हा P अँगल बघा, हा P अँगल आणि हा Q अँगल इच 90 डिग्री. अँगल APC कॉन्ग्रुएंट अँगल BQC इच 90 डिग्री. आता हा अँगल C कोणकोणत्या ट्रायंगल मध्ये, ट्रायंगल CPA आणि ट्रायंगल CQB मध्ये हा अँगल C दोन्हीही ट्रायंगल मध्ये आहे. म्हणून काय लिहू शकतो आपण, अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल C कॉमन अँगल. Therefore triangle CPA similar triangle CQB. ह्या दोन ट्रायंगल मधले दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हटल्यानंतर कोणतं टेस्ट, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता आपल्याला सेकंड पार्ट सोडवायचा आहे म्हटल्यानंतर आपल्याला when triangles are similar then sides are in proportion. CP upon CQ is equal to PA upon QB is equal to AC upon BC. Reason, corresponding sides of similar triangle. इथं पण हे शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे. आता आपल्याला कोणकोणते साइड्स, तीन साइड दिले, AP म्हणजेच PA दिले, BQ दिलेले आहे, BC दिले, AC म्हणजे आपल्याला हे दोन
शेवटचे दोनच रेशोज आपल्याला पाहिजेत. मग लिहूया देअरफॉर PA अपॉन QB इज इक्वल टू AC अपॉन BC. हे दोन रेशो आपण खाली घेतले. नाउ सबस्टिट्यूट द गिवन व्हॅल्यूज. देअरफॉर 7 अपॉन 8 इज इक्वल टू AC अपॉन 12. नाउ क्रॉस मल्टीप्लाय. 7 into 12 is equal to 8 into AC. Therefore 7 12 or 12 7 84. This 8 brings on left hand side. Therefore divide is equal to AC. 8 1 8, 8 1 8, 8, 4 is less than 8, therefore 0. We bring 0, become 40.5, 10.5. Therefore AC is equal to 10.5. AC is equal to 10.5 युनिट. हे सगळे एक्झाम्पल वहीत पूर्ण करायचे आहेत.